कधी विचार केलात का आपल्या डोळ्यासमोर इतिहास असतो पण त्याच्याकडे आपण पाहायला सुद्धा विसरतो. चंद्रपुराच्या अशाच विस्मृतीत गेलेल्या इतिहासाचं जिवंत उदाहरण म्हणजे हे मुरलीधर मंदिर. चंद्रपूर जिंकल्यानंतर नागपूरचे भोसले घराण्याने इथे त्यांचा भव्य वाडा उभारला आणि त्या वाड्याच्या प्रांगणात मागच्या बाजूस उभारलं गेलं हे मुरलीधर मंदिर. भोसलेखाली स्थापत्यकलेचा जणू दगडी पुरावा, शांत साधं पण अत्यंत दिव्य. आज भोसलेंचा वाडा अस्तित्वात नाही, इंग्रजांनी तो जाळून टाकल्याची नोंद इतिहासात सांगतो. त्याच जागी आज सिटीज पोलीस स्टेशन आहे आणि या संपूर्ण इतिहासाचा एकमेव साक्षीदार हे मंदिर आहे. पुरातत्व खात्याच्या संरक्षणात असलेलं हे मंदिर केवळ दगड नाही तर कला, संस्कृती आणि श्रद्धेचा वारसा स्थळ आहे. इथल्या भिंतीवर विविध देवी देवता, प्राणी, मानव, कथानकाचं अप्रतिम शिल्प कोरलेली आहे. श्रीकृष्णांच्या लीलांपासून ते नटराज शिवापर्यंत नजरेत बसण्यापलीकडचं सौंदर्य. मंदिरात मुरलीधर मूर्ती नसली तरी ही शिवलिंग, गाईवासरांची शिल्प, गणपती, अन्नपूर्णा, नाग सगळं इथे आजही उभं आहे. दक्षिणेकडील वऱ्हाच्या मुखातून पडणारं तीर्थ आणि बाहेरच्या भिंतीवर बसलेले हनुमान, इतकं जवळ, इतकं सुंदर तरीही आपल्या नजरेआड. 7 मजली इमारतीच्या शेजारी वर्दळीच्या रस्त्यावर आपण कित्येकदा या मंदिरात जवळून जातो, पण आज जाऊन पाहण्यास, इतिहास अनुभवण्यास सुचतच नाही. मान्य करतो, मी सुद्धा यापासून दूरच होतो, पण हे चॅनल सुरू झालं, माहिती शोधायला लागलो आणि लक्षात आलं आपल्या शहरातील अमूल्य खजिना आपणच विसरत चाललोय. म्हणूनच हा व्हिडिओ बनवला, जेणेकरून हे तुम्ही ठिकाण केवळ पाहू नका तर अनुभवा, इतिहासाला नमन करा आणि आपला वारसा वाचवा. आणि हो, पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एका वानरामुळे कसं मंदिर अस्तित्वात आलं. ऐकायला जरा विचित्र वाटतं ना, पण ती कथा अविश्वसनीय आहे, म्हणून पुढचा व्लॉग नक्की बघा. तोपर्यंत हा व्हिडिओ चंद्रपुरातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवा, कारण वारसा आपला आहे, जबाबदारी ही आपलीच आहे. फॉलो करा, शेअर करा आणि शक्य असेल तर एकदा नक्की भेट द्या. मुरलीधर मंदिर तुमची वाट पाहते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.